सह्यगिरीचे गीत गातो कीर्ती डंका चौघडा महाराष्ट्र हारीत जाणतो कीर्ती डंका चौघडा एक मराठा नाच मराठा एक मराठा नाच मराठा एक मराठा नाच मराठा एक मराठा नाच मराठा। जय जिजाऊ जय शिवराय। मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आणि या मराठा आरक्षणाचा लढा गेल्या 40 वर्षापासून आपण लढतोय। अनेक मोर्चे झाले, लाखोंच्या संख्येनं आपला मराठा समाज हा रस्त्यावरती उतरला। जगामध्ये आदर्श निर्माण होईल अशा प्रकारचा आदर्श लाखोंचा मूकमोर्चा मराठा समाजानं काढला। अनेक बांधव शहीद झाले। आत्तापर्यंत अनेक प्रकारच्या आंदोलनामध्ये अनेक बांधवांवरती केसेस झाल्या, अनेक बांधव तुरुंगामध्ये गेले, अनेक बांधवांना पोलिसांचा लाठीमार खावा लागला आणि अशा प्रकारची आंदोलनं एवढी झालेली असताना आत्ता मराठा आरक्षणाच्या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयानं जो निकाल दिलेला आहे हा माननीय सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निकाल आणि त्या निकाला आधारे महाराष्ट्र सरकारनं 2018 मध्ये मराठा आरक्षणाचा जो कायदा केलेला होता तो कायदा आणि त्या आरक्षणाच्या कायद्याच्या संदर्भात जो मूळ पाया होता म्हणजे गायकवाड समितीचा अहवाल, या दोन्हीही गोष्टी माननीय सर्वोच्च न्यायालयाने रद्द करून टाकलेल्या आहेत। का झालं असं? काय कारण आहे? कोण चुकलं? कोण कमी पडलं? मराठा आरक्षणाचा घात कोणी केला? मराठा आरक्षण आपल्याला मिळू शकतं का नाही मिळू शकत, या संदर्भामध्ये मी आज आपल्यासोबत हितगुज करत आहे। मराठा आरक्षणाच्या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयानं जे काही 569 पानाचं निकालपत्र दिलेलं आहे त्या 569 पानाच्या निकालपत्रामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयानं नेमकं काय म्हटलंय हे आपल्याला कळालं पाहिजे आणि त्या अनुषंगाने मी आज आपल्याला या ठिकाणी माझं मत व्यक्त करत आहे। बांधवांनो, मराठा आरक्षणासंदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयानं जो निकालपत्र दिलेला आहे त्या निकालपत्रामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने सुरुवातीला एकूण 6 मुद्दे निश्चित केलेले होते। त्या 6 मुद्द्यामध्ये पहिला जो मुद्दा होता तो म्हणजे जे याच्यापूर्वी या देशामध्ये 50% जी रिझर्वेशनची अट इंदिरा साहनी विरुद्ध केंद्र सरकार ह्या ज्या प्रकरणामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 9 न्यायमूर्तीच्या खंडपीठानं घातलेली अट होती, ते इंदिरा साहनीचं प्रकरण 9 न्यायमूर्तींच्या खंडपीठाने दिलेला निकाल हा आणखी जास्तीच्या न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे पाठवायचा किंवा नाही पाठवायचा याच्या अनुषंगानं पहिला मुद्दा होता। दुसरा आणि तिसरा जो मुद्दा होता तो म्हणजे या इंदिरा साहनी प्रकरणामध्ये जे निकालपत्र दिलेलं होतं त्यामध्ये परिच्छेद क्रमांक 8 आणि 809 आणि परिच्छेद क्रमांक 810 यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने इंदिरा साहनी प्रकरणामध्ये असं म्हटलेलं आहे की 50% अट जी आहे भारत देशामध्ये 50%च्या आत रिझर्वेशन असावं, परंतु जर एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेस किंवा एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन्स जर तयार झालेल्या असतील एखाद्या जातीसाठी तर त्या वेळेला 810 परिच्छेदामध्ये इंदिरा साहनी प्रकरणातल्या निकालपत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की एखाद्या वेळेला जर तशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली तर 50%ची अट ही जी मर्यादा आहे ती ओलांडता येऊ शकते। तर गायकवाड समितीनं जो काही अहवाल दिलेला होता आणि त्याच्या अनुषंगानं मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात महाराष्ट्र सरकारनं 2018 मध्ये जो कायदा केलेला होता तर तो गायकवाड समितीचा अहवाल आणि महाराष्ट्र सरकारनं केलेला 2018 मधला जो आरक्षणाचा जो कायदा आहे ह्या दोन गोष्टी इंदिरा साहनी प्रकरणात जे 50%ची अट घातलेली जी मर्यादा होती ती ओलांडण्यासाठी एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेस आणि एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन्स या ज्या अटी आहेत त्या अटींची पूर्तता करू शकत आहे किंवा नाही, करतं किंवा नाही, या संदर्भात मुद्दा क्रमांक 2 आणि मुद्दा क्रमांक 3 होता आणि मुद्दा क्रमांक 4 ते 6 जे होते माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे घातलेले होते तर आपल्या देशामध्ये या केंद्रातल्या मोदी सरकारनं 2018 मध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये 102वी दुरुस्ती केलेली आहे
आणि ही 102वी जी दुरुस्ती आहे ही 15 ऑगस्ट 2018ला आपल्या देशाच्या पार्लमेंटनं संसदेनं कायदा करून भारतीय राज्यघटनेतील जे कलम 338 आहे, 342 आहे आणि 366 आहे यामध्ये दुरुस्त्या केल्या. आता ही जी दुरुस्ती आहे 102वी दुरुस्ती, तर ही 102वी दुरुस्तीमुळं राज्य सरकारला, मराठा समाजाला किंवा कोणत्याही सरकारला, कोणत्याही जातीला आरक्षण देण्याचा अधिकार आहे किंवा नाही. त्याचबरोबर 102व्या दुरुस्तीमुळं जी काही 50% अट होती, ती 50% अट जी मर्यादा आहे, ती मर्यादा ओलांडून जे दिलेलं आरक्षण आहे, ते आरक्षण हे 102व्या दुरुस्तीमुळं जे राज्य सरकारनं दिलेलं आहे, तर त्या राज्य सरकारनं दिलेल्या आरक्षणामध्ये राज्य सरकारला SEBC हा प्रवर्ग तयार करण्याचा अधिकार आहे किंवा कसं. त्याचबरोबर ज्या काही आरक्षित जाती समूह आपल्या देशामध्ये आहेत, ह्या आरक्षित जाती समूहाची यादी तयार करण्याचं जे काम आहे, केंद्र सरकारची यादी वेगळी आणि राज्य सरकारची यादी वेगळी अशा प्रकारची परिस्थिती होती. परंतु 102व्या दुरुस्तीमुळं राज्य सरकारची यादी स्वतंत्र असावी आणि केंद्र सरकारची यादी स्वतंत्र असावी किंवा नसावी, तर या संदर्भानं मुद्दे क्रमांक 4 ते 6 होते. बांधवांनो, जे आता माननीय सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाच्या संदर्भात निकालपत्र दिलेलं आहे, एक गोष्ट समजून घ्या की 5 न्यायमूर्तीचं हे खंडपीठ होतं. त्यापैकी 2 न्यायमूर्तींनी असं म्हटलेलं आहे की 102व्या दुरुस्तीमुळं राज्य सरकारचे अधिकार कायम आहेत आणि राज्य सरकार हे आरक्षणाचा निर्णय घेऊ शकतं, राज्य सरकार आरक्षित समूहाची यादी तयार करू शकतं, असं 2 न्यायमूर्तींनी म्हटलेलं आहे या निकालपत्रामध्ये. मात्र दुसरे जे 3 न्यायमूर्ती आहेत यांनी असं म्हटलेलं आहे की 102व्या दुरुस्तीमुळं राज्य सरकारला अधिकार राहिलेले नाहीत आणि आरक्षित समूहाची जात तयार करायची किंवा कोणत्या जातीला कोणत्या आरक्षणामध्ये टाकायचं, कोणत्या जातीला कोणत्या कॅटेगरीमध्ये टाकायचं, हे सर्व अधिकार आता नॅशनल बॅकवर्ड क्लासेस कमिशन 2018चा जो हा कायदा आहे, 2018ची जी 102वी दुरुस्ती आहे त्यानुसार स्थापन झालेल्या आयोगाला हा अधिकार आहे आणि केंद्रीय यादी आरक्षित समूहाची ही एकच असावी अशा प्रकारचा निर्णय 3 न्यायमूर्तींनी दिलेला असल्यामुळं आता एकूण 5 मध्ये 2 विरुद्ध 3 असं झाल्यामुळं 3 न्यायमूर्ती ही बहुसंख्येनं असल्यामुळं आता सध्याच्या परिस्थितीला राज्य सरकारचे अधिकार माननीय सर्वोच्च न्यायालयाने काढून टाकलेले आहेत आणि त्यामुळं मुद्दा क्रमांक 4 ते 6च्या बाबतीमध्ये हा जो काही एकूण 5 न्यायमूर्तीमध्ये 2 विरुद्ध 3 अशा प्रकारचा मतप्रवाह झालेला आहे, मतविभाजन झालेलं आहे. परंतु मुद्दे क्रमांक 1 ते 3च्या बाबतीमध्ये मात्र एकूण 5ही न्यायमूर्तींनी एकच निकालपत्र दिलेलं आहे आणि मुद्दे क्रमांक 1 ते 3च्या बाबतीमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाचा झालेला कायदा आणि गायकवाड समितीचा अहवाल हे दोन्हीही रद्द करून टाकलेला आहे. आता बांधवांनो, मी आपल्याला हे सांगू इच्छितो की जे मी आता आपल्याला म्हटलं की केंद्राची यादी आणि राज्याची यादी, नॅशनल बॅकवर्ड क्लासेस कमिशन आणि स्टेट बॅकवर्ड क्लासेस कमिशन म्हणजे राज्य मागासवर्गीय आयोग आणि केंद्रीय मागासवर्गीय आयोग, ह्या 2 कन्सेप्ट आपल्या देशामध्ये पूर्वीपासून अस्तित्वात होत्या 102वी दुरुस्ती होईपर्यंत. आता त्या संदर्भात मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो आणि माननीय सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा दिलेल्या निकालपत्रामध्ये या बाबींचा उहापोह केलेला आहे की एखाद्या जाती समूहाला एखाद्या कॅटेगरीमध्ये टाकायचं असेल तर त्यासाठी आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये ज्या काही कलम दिलेल्या आहेत त्यानुसार नॅशनल बॅकवर्ड क्लासेस कमिशन आणि स्टेट बॅकवर्ड क्लासेस कमिशन अशा प्रकारच्या 2 वेगवेगळ्या संस्था, वेगवेगळे आयोग, एक राज्य लेवलला आणि एक देश लेवलला, केंद्रीय लेवलला अस्तित्वात होते 2018 पर्यंत. आणि मग याचा जर थोडासा इतिहास आपण पाहिला तर आपल्या देशामध्ये पहिल्यांदा 1955ला नॅशनल बॅकवर्ड क्लासेस कमिशन म्हणजे केंद्रीय मागासवर्गीय आयोग, ज्याचे अध्यक्ष होते काका कालेलकर, यांनी 1955ला पहिल्यांदा देशामध्ये सर्वेक्षण केलं, सर्व जातींची पाहणी केली आणि कोणत्या जातीला कोणत्या कॅटेगरीमध्ये टाकायचं हे काका कालेलकर आयोगानं केंद्र शासनाला शिफारस केली. हा पहिला नॅशनल बॅकवर्ड क्लासेस कमिशन आपल्या देशातला.
1955चा. त्याच्यानंतर 1979ला मंडल कमिशन, मंडल आयोग आला आपल्या देशामध्ये, नॅशनल बॅकवर्ड क्लासेस कमिशन, त्याचे अध्यक्ष मंडल होते. त्यांनी 1979ला पुन्हा या देशामध्ये सर्वे केला आणि कोणत्या जातीला कोणत्या कॅटेगरीमध्ये टाकायचं, ओबीसी मध्ये कोणती जात जाते, एससी मध्ये कोणती, एसटी मध्ये कोणती, हे 1979ला मंडल आयोगानं सांगितलं, शिफारशी केल्या आणि त्यानुसार मंडल आयोग लागू झालं. त्यानुसार आरक्षण मिळू लागलं आपल्या देशातील जाती समूहांना. त्यानंतर तिसऱ्यांदा नॅशनल कमिशन जे आहे, नॅशनल बॅकवर्ड क्लासेस कमिशन, हे 2000 मध्ये अस्तित्वात आणलं आणि यांनी 2000 मध्ये पुन्हा शिफारशी केल्या आणि अशा पद्धतीनं आपल्या देशामध्ये देश पातळीवरती 3 वेळेला नॅशनल बॅकवर्ड क्लासेस कमिशन आयोग स्थापन झाले होते. 3 वेळेला आतापर्यंत या आयोगाने अहवाल दिले आणि त्या अहवालानुसार कोणत्या जातीला कोणत्या कॅटेगरीमध्ये टाकायचं हे निश्चित झालं. आता हे झालं देश पातळीवर. आता आपण आपल्या महाराष्ट्राचा विचार करू. आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा BD देशमुख कमिटी 1964ला महाराष्ट्र सरकारनं अस्तित्वात आणली, निर्माण केली. BD देशमुख कमिटी 1964ला महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांनी सर्वे केला आणि एक राज्याची आरक्षित समूहाची यादी महाराष्ट्र सरकारनं तयार केली. याच्यानंतर स्टेट बॅकवर्ड क्लासेस कमिशन हे दुसऱ्यांदा महाराष्ट्र सरकारनं 1980 मध्ये नियुक्त केलं आणि त्यांनी राज्य सरकारकडे अहवाल दिला आणि त्यांनी शिफारशी केल्या 1980ला राज्य मागासवर्गीय आयोगानं. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये खत्री कमिटी, खत्री आयोग हा 2001 मध्ये नियुक्त केला गेला. 2001 मध्ये खत्री कमिटी, 2008 मध्ये बापट आयोग हा नेमला गेला. त्याच्यानंतर 2014 मध्ये राणे समिती नियुक्त केली गेली आणि 2017 मध्ये गायकवाड समिती नियुक्त केली गेली. आता ह्या राज्य सरकारनं नियुक्त केलेल्या कमिट्या 1964 पासून ते 2017 पर्यंत एकूण 6 समित्या. यापैकी खत्री कमिटी जी आहे 2001 मधली आणि बापट आयोग जो आहे 2008 मधला, या दोघांनी मराठा हा जो जात आहे, मराठा हा जो समाज आहे या महाराष्ट्रातला, हा मराठा समाज हा मागास झालेला आहे आणि या मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे, अशा प्रकारच्या शिफारशी शासनाला केल्या गेल्या. परंतु दुर्दैवानं हे दोन्ही आयोग दाबले गेले आणि या दोन्ही आयोगातली ही वस्तुस्थिती माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर आली नाही. या दोन्ही आयोगातील ही जी वस्तुस्थिती आहे माननीय सर्वोच्च न्यायालयानं पाहिली नाही. ही आपलं दुर्दैव. त्याच्यानंतर मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने उग्र रूप धारण केलेलं होतं आणि मग आता मराठा समाजाला आरक्षण देणं भाग आहे आणि जर मराठा समाजाला आरक्षण नाही दिलं तर आपलं सरकार जाईल. सरकारला 2014 मध्ये वाटू लागली आणि त्यामुळं मग सरकारने म्हणजे इथल्या या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये राणे समिती स्थापन केली आणि राणे समितीनं पाहणी करून राणे समितीनं 2014 मध्ये अहवाल दिला राज्य शासनाला की मराठा समाज हा एज्युकेशनली आणि सोशियली म्हणजे ESBC बॅकवर्ड क्लासेसमध्ये येतो आणि म्हणून यांना ESBCचं आरक्षण द्या. अशा प्रकारची शिफारस केल्यानंतर महाराष्ट्र सरकारनं म्हणजे त्यांनी मराठा समाजाला घाईघाईमध्ये ESBC हा प्रवर्ग स्वतंत्र तयार केला आणि आरक्षण दिला. त्याच्यानंतर त्याच्या संदर्भात माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झाल्या आणि मग मागासवर्गीय आयोगाची शिफारस लागते हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा 2017 मध्ये राज्य मागासवर्गीय आयोग म्हणजेच गायकवाड समिती स्थापन केली गेली महाराष्ट्र सरकारनं आणि राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आला आणि राज्य मागासवर्गीयाचा अहवाल आल्यानंतर गायकवाड समितीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहणी केली आणि पाहणी करून गायकवाड समितीनं अहवाल असा दिला की मराठा समाज हा सोशियली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड समाज आहे, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला समाज आहे आणि म्हणून मराठा समाजाला भारतीय राज्यघटनेचं कलम 15 आणि 16 मधील तरतुदीनुसार शैक्षणिक आणि नोकरीमधलं आरक्षणच्या सवलती देण्याची शिफारस केली आणि त्यानुसार महाराष्ट्र सरकारनं 2018 मध्ये महाराष्ट्र सरकारनं मराठा आरक्षणाचा कायदा केला. बांधवांनो, या ठिकाणी एक जी मेक आहे, मेक कोणती आहे लक्षात घ्या. ज्याला खैराची मेक म्हणतो ना आपण आपल्या भाषेमध्ये, किंवा ज्याला आपण एक बामणी कावा म्हणतो, तर तो कसा आहे पहा. महाराष्ट्र सरकारनं गायकवाड समिती 2017 मध्ये स्थापन केली.
या गायकवाड समितीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाऊन पाहणी केली. या गायकवाड समितीनं महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या 2 गावाची पाहणी केली आणि प्रत्येक जिल्ह्यातून 2 गावाची पाहणी केली. पूर्णतला सर्वे केला. प्रत्येक विभागातून 1 नगरपालिकाचं पाहणी केली. एका महानगरपालिकेची पाहणी केली. एकूण 1,95,174 निवेदनं या गायकवाड समितीनं स्वीकारले. एकूण 5 वेगवेगळ्या एजन्सी मार्फत या गायकवाड समितीनं अहवाल तयार केला, माहिती मागवली. हे 2017 मधलं आणि 2017 पासून हे काम चालू होतं. आणि गायकवाड समितीचा अहवाल जो राज्य सरकारकडे आला, हा राज्य सरकारकडे आलेला अहवाल आहे 15 नोव्हेंबर 2018. बघा इथं खैराची मेघ. गायकवाड समितीचा अहवाल राज्य सरकारला मिळाला 15 नोव्हेंबर 2018ला. परंतु त्याच्यापूर्वीच केंद्रातील भाजपच्या सरकारनं 15 ऑगस्ट 2018ला 102वी घटना दुरुस्ती केली. गायकवाड समितीचा अहवाल 15 नोव्हेंबरला आला आणि त्याच्यापूर्वी 15 ऑगस्टला 2018 102वी दुरुस्ती केली घटनेमध्ये आणि राज्याचे अधिकार काढून घेण्याबाबत नॅशनल बॅकवर्ड क्लासेस कमिशनची नियुक्ती केली. आणि भारतीय राज्यघटनेचं आर्टिकल 338 मध्ये बी मध्ये 9 सब क्लॉज हा ऍड केला गेला. नॅशनल बॅकवर्ड क्लासेस कमिशन म्हणून नियुक्त केला गेला आणि याचे सर्व अधिकार देशाचे महामहिम राष्ट्रपती यांना दिले. की नॅशनल बॅकवर्ड क्लासेस कमिशन नियुक्त कोणी करायचं? आपल्या राष्ट्रपतींनी करायचं आणि त्याची कमिटी असावी, अशा प्रकारची दुरुस्ती केली गेली. आणि त्यानुसारच जे काही स्टेट बॅकवर्ड क्लासेस कमिशन जे नियुक्त होतं ते रद्द करून टाकलं. तो कायदा रद्द केला. पूर्वीचं जे काही 2000चं जे काही नॅशनल बॅकवर्ड क्लासेस कमिशन होतं तो कायदा रद्द करून टाकला 102व्या घटना दुरुस्तीनं. आणि त्याचबरोबर सेंट्रल लिस्ट अशा प्रकारचा शब्द त्यामध्ये ऍड केला या घटने दुरुस्तीनुसार 102व्या घटना दुरुस्तीनुसार. आणि सेंट्रल लिस्ट म्हणजे केंद्रीय यादी आरक्षित समूहाची. मग त्या ठिकाणी स्टेटची लिस्ट हे वगळून टाकली, काढून टाकली. म्हणजे भारत देशातील जे केंद्रातलं जे मोदी सरकार, जे भाजपचं सरकार होतं, त्यांनी ही खैराची मेक मारली. आणि त्याच्यानंतर मग या ठिकाणी आपल्या देशामध्ये आपल्या राज्यानं महाराष्ट्र सरकारनं जे 15 नोव्हेंबरला गायकवाड समितीचा अहवाल आलेला होता त्याच्यानुसार 2018चा मराठा आरक्षणाचा कायदा पास केला आणि आपल्या मराठा समाजाला SC-BCचं आरक्षण दिलं. बांधवांनो, आता हे केंद्रामधली जी घटना दुरुस्ती आहे, या घटना दुरुस्तीबाबत आपला मराठा समाज हा पूर्णपणे अंधारात होता. एकीकडं इथले जे भाजपचे नेते मंडळी आहेत ते मराठा समाजाला आरक्षण द्यायचं, मराठा समाजाला आरक्षण द्या म्हणून आपल्या आंदोलनामध्ये सहभागी झाले. इथलं राज्य सरकार 2018 त्यांनी आपल्याला आरक्षण दिलं, आपण खुश झालो. आपल्याला वाटलं दोन्ही सरकारने मिळून आपल्याला आरक्षण दिलं. परंतु खैराची मेक केंद्रामध्ये पार्लमेंटमध्ये 2018 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन आणि या भारताच्या स्वातंत्र्य दिनादिवशी या मराठा आरक्षणासाठी कायदेशीर खैराची मेक भाजपनं केंद्रातल्या मोदी सरकारनं मारून टाकली आणि घटना दुरुस्ती 102वी केली. बांधवांनो, याचा परिणाम काय झाला पुढं आपल्याला ते काहीच माहित नव्हतं. आपण त्या बाबतीत अंधारात होतो. आपले जे काही पार्लमेंट मधले मराठा बांधव आहेत, जे काही पार्लमेंटमध्ये आपण निवडून दिलेले आहेत मराठा खासदार ज्यांना आपण म्हणतो, तेही झोपीत होते. त्यांनाही कळालं नाही काय 102वी दुरुस्ती आहे ती. आणि मग इकडं आरक्षण मराठा समाजाला दिल्यानंतर या संदर्भामध्ये माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झाली. आपल्या आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल झाली. याचिका दाखल झाल्यानंतर माननीय उच्च न्यायालय मुंबई जे आहे यांनी या सर्व बाबींचा उहापोह केला आणि गायकवाड समितीनं दिलेला अहवाल, त्या अहवालाच्या आधारे मराठा समाजाला दिलेलं कायदेशीर जे काही आरक्षण आहे ते आरक्षण आणि 102वी दुरुस्तीमुळं राज्य शासनाचे अधिकार कायम आहेत अशा प्रकारचा निर्णय आणि मराठा समाजाचं आरक्षण हे माननीय उच्च न्यायालयानं कायम ठेवलं.
आणि त्या ज्या काही मराठा आरक्षणाच्या विरोधात ज्या याचिका होत्या त्या फेटाळल्या. बांधवांनो, त्याच्यानंतर हे प्रकरण गेलं माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि मग माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये मी जसं सांगितलं त्याप्रमाणे आत्ता निकाल जो आला ह्या आरक्षणाच्या संदर्भात आणि या सर्व कायदेशीर बाबींच्या संदर्भामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे ऑब्झर्वेशन केलं तर त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आता ही खैराची मेक उघड झालेली बांधवांनो. म्हणजे मराठा आरक्षणाचा घात केंद्रातल्या भाजप सरकारनं, केंद्रातल्या मोदी सरकारनं केलेला आहे हे या ठिकाणी आत्ता या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरून दिसून येत आहे. काय म्हटलंय माननीय सर्वोच्च न्यायालयानं निकालपत्रामध्ये, तर राज्य सरकारचे अधिकार आता संपुष्टात आलेले आहेत. 102वी जी दुरुस्ती 15 ऑगस्ट 2020 ला झालेली आहे त्यानुसार राज्य सरकारचे अधिकार संपलेले आहेत. आता आरक्षित समूहाची राज्याची यादी करायचा अधिकार राज्यांना नाही. स्टेट बॅकवर्ड क्लासेस कमिशन संपुष्टात आलेले आहेत. आता संपूर्ण देशामध्ये फक्त नॅशनल बॅकवर्ड क्लासेस कमिशन म्हणजेच केंद्रीय मागासवर्गीय आयोग हे एकमेव काम करेल आणि त्यांनीच जी काही सेंट्रल लिस्ट बनवतील, केंद्रीय यादी आरक्षित समूहाची बनवतील, त्याच समूहांना आरक्षण देण्यात येईल अशा प्रकारचं माननीय सर्वोच्च न्यायालयाने निकालपत्रामध्ये म्हटलेलं आहे. आता माझं या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती आहे की मराठा समाजाला आरक्षण खरंच मिळू शकतं का, तर जे काही मुद्दा क्रमांक 1 ते 3 होते या निकालपत्रामध्ये, इंदिरा सहानी प्रकरणाचा निर्णय हा वरिष्ठ न्यायालयाकडे किंवा जास्तीच्या न्यायमूर्तीच्या खंडपीठाकडे पाठवायचा किंवा नाही पाठवायचा याबाबत 5ही न्यायमूर्तींनी पाठवायची गरज नाही म्हटलं. दुसरं की इंदिरा सहानी प्रकरणात परिच्छेद क्रमांक 809 आणि 810 मध्ये जे एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेस आणि एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन्स जी काही परिस्थिती त्या ठिकाणी नमूद केलेली आहे तर ती परिस्थिती हा गायकवाड आयोग किंवा महाराष्ट्र सरकारचा कायदा ते परिस्थितीतल्या मर्यादा ओलांडू शकतं का किंवा ती पूर्ण केलेली आहे का याचं ऑब्झर्वेशन सुद्धा 5ही न्यायमूर्तींनी नाही म्हटलेलं आहे आणि त्यामुळं आरक्षणाचा कायदा आणि गायकवाड समितीचा अहवाल रद्द केलेला आहे. बांधवांनो, हे ऑब्झर्वेशन करत असताना माननीय सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालपत्रामध्ये काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत. गायकवाड समितीनं हा अहवाल तयार करत असताना गोखले इन्स्टिट्यूट जे आहे पुण्याची, या गोखले इन्स्टिट्यूटनं जो काही अहवाल तयार केलेला होता, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, याच्यामध्ये जी काही पाहणी केलेली होती त्यामध्ये असं म्हटलेलं होतं की या महाराष्ट्रामध्ये मराठा आणि कुणबी यांची एकूण संख्या जवळपास 35.7% आहे. आता याच्यामध्ये मराठा आणि कुणबी हा समूह मराठामध्येच मोडतो, परंतु थोडंसं त्याच्यात एक वेगळेपणा दिसलेला आहे आणि म्हणून कुणबी या समूहाला ऑलरेडी आरक्षण दिलेलं आहे ओबीसीचं, परंतु मराठा समाज जो जवळपास 35% आसपास या महाराष्ट्रामध्ये आहे. एकूण लोकसंख्या जर पाहिली 2011 मध्ये आपल्या महाराष्ट्राची जनगणना झालेली आहे आणि 2011 मध्ये जी जनगणना झाली त्याच्यानुसार महाराष्ट्राची लोकसंख्या आहे 11,24,00,000 आणि याच्यामध्ये 35% आसपास मराठा जात आहे. आता या मराठा जातीला 35% ही जात समूह महाराष्ट्रामध्ये राहते. बाकीच्या सगळ्या रिझर्व्ह कॅटेगरी आहेत 48.6% आणि जवळपास 15.7% लोकांची जातच डिस्क्लोज होत नाही असं गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स आणि इकॉनॉमिक्स जी काही संस्था आहे पुण्याची त्यांनी पाहणी केलेली आणि त्याचा संदर्भ गायकवाड आयोगाने घेतलेला आहे, म्हणजे मराठा जातीचं सर्वेक्षण करत असताना. दुसरं की या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं शासकीय नोकरीमधलं प्रतिनिधित्व आणि शिक्षणातलं प्रतिनिधित्व याचा अहवाल मराठा समाजाच्या संदर्भात माननीय गायकवाड समितीनं सादर केलेला होता. तो न्यायालयासमोर आलेला आहे आणि त्या आयोगाच्या अहवालानुसार दुर्दैवाची बाब अशी आहे की या महाराष्ट्रामध्ये जे काही 2014-15 मध्ये या महाराष्ट्रामध्ये जे मेडिकल आणि इंजिनिअरिंगचे जे पीजीचे कोर्सेस असतात म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट जे कोर्सेस असतात तर एकूण 2014-15 मध्ये एकूण जागा भरल्या जवळपास 6,81,967. त्याच्यामध्ये ओपन कॅटेगरीमध्ये होते 4,67,994
आणि त्याच्यामध्ये मराठा जात होती 29,371. 4,67,994 पैकी फक्त 29,371 एवढे मराठा बांधव लागले होते 2014-15 मध्ये. आता 2015-16चं पाहू आपण. एकूण जागा भरल्या होत्या 7,30,180. त्याच्यामध्ये ओपन कॅटेगरी होती 5,04,184. किती? 5,04,184. आणि त्यापैकी मराठा समाजाचे फक्त 28,725 होते. आता 2016-17चं आपण पाहू. 2016-17 मध्ये एकूण 7,90,674 जागा भरल्या. त्याच्यापैकी ओपनच्या होत्या 5,57,394 आणि मराठा समाजाचे होते 27,597. आता हे जर पर्सेंटेज आपण काढलं तर बांधवांनो, ओपन कॅटेगरीमध्ये जेवढ्या काही जागा भरल्या त्या 69% होत्या, 69.5%. आणि त्यामध्ये मराठा समाजाचं पर्सेंटेज होतं 3.89%. जो मराठा समाज या महाराष्ट्रामध्ये 35% आहे एकूण जातीच्या, त्या मराठा समाजाचं शिक्षणातलं उच्च शिक्षण जे मेडिकल PG कोर्सेस जे आहेत मेडिकलचे वगैरे, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएटचे जे कोर्सेस आहेत त्यामध्ये पर्सेंटेज 3.89% फक्त. किती दुर्दैवाची बाब आहे. म्हणजे शिक्षणातलं आमचं प्रतिनिधित्व बघा. आता MBBS साठीचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. 2017-18 मध्ये या वर्षासाठी एकूण महाराष्ट्रामध्ये ज्या जागा भरल्या ते 5,170. किती जागा भरल्या? 5,170. त्यामध्ये मराठ्याचे किती पोरं आहेत? फक्त 293. टक्केवारी किती? 5.7%. हे आमचं शिक्षणातलं प्रमाण, हे आमचं शिक्षणातलं प्रतिनिधित्व. आणि जे मेडिकलसाठी इतर जे कोर्सेस असतात त्या एकूण जागा भरल्या 15,303. 2017-18चं एका वर्षाचं मी उदाहरण सांगतोय. 15,303. त्यामध्ये मराठ्याचे होते 1019, म्हणजे 1,019. टक्केवारी होती 6.7%. हे मी माझ्या मनाचं नाही सांगत, हे मी सांगतोय तुम्हाला माननीय सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालपत्रामध्ये गायकवाड समितीनं जो अहवाल दिलेला आहे त्या गायकवाड समितीच्या अहवालामधली ही आकडेवारी मी तुम्हाला सांगतोय बांधवांनो. हे आमचं शिक्षणातलं प्रमाण. आता त्याचप्रमाणे नोकरीचं प्रमाण जर पाहिलं तर ग्रेड ए एका वर्षात जे म्हणजे ग्रेड ए दर्जाचे अधिकारी असतात ना, ते ग्रेड ए दर्जाचे अधिकारी एकूण जागा भरल्या 49,190. किती भरल्या? 49,190. त्यामध्ये ओपनच्या किती भरल्या? 28,048, म्हणजे 28,048. आणि त्याच्यात मराठी किती होते? 9,321. पर्सेंटेज जर काढलं तर 11.6% पर्सेंटेज. भावांनो, बांधवांनो, माता भगिनींनो, जो मराठा समाज या महाराष्ट्रामध्ये 35%च्या आसपास आहे त्यांचं नोकरीतलं प्रमाण 11.6% ग्रेड ए दर्जाचं. आणि तेच प्रमाण पुढे ग्रेड बी, ग्रेड सी आणि ग्रेड डीच्या बाबतीत 9% 11% आहे. आणि हे ऑब्झर्वेशन माननीय सर्वोच्च न्यायालयाचं आहे. मग 35% समाज असलेल्या समाज घटकाला नोकरीतलं प्रतिनिधित्व जर 10-11% भेटत असेल, शिक्षणातलं प्रतिनिधित्व जर कुठं 5% 6% भेटत असेल, तर तो मराठा समाजातला घटक हा शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेला आहे आणि तो आरक्षणास पात्र आहे. परंतु माननीय सर्वोच्च न्यायालयानं निर्णय देत असताना, निकालपत्र देत असताना जी टक्केवारी होती, जी आकडेवारी होती, ह्या टक्केवारी ह्या आकडेवारीचं कॅल्क्युलेशन करत असताना कशा पद्धतीनं केलंय मी सांगतो तुम्हाला. आता काय चूक केली माननीय सर्वोच्च न्यायालयानं? तर या महाराष्ट्रामध्ये एकूण 11,24,00,000 लोकसंख्या, याच्यामध्ये जवळपास 35% मराठा समाज. माननीय सर्वोच्च न्यायालयानं लोकसंख्या गृहीत धरताना जी काही गायकवाड समितीनं लोकसंख्येबद्दल अहवाल दिलेला होता किंवा इतर समितींनी अहवाल दिलेला होता, 35% लोकसंख्या आहे हे गृहीत धरलं.
तिथं कॅल्क्युलेशन करताना एकूण 11.24 म्हणजे 11,24,00,000 लोकसंख्या आणि त्यामध्ये 35% मराठ्यांची लोकसंख्या, हे कॅल्क्युलेशन बरोबर आहे. परंतु शिक्षणातलं आणि नोकरीतल्या प्रमाणाचं कॅल्क्युलेशन करत असताना माननीय सर्वोच्च न्यायालयानं काय केलं तर या महाराष्ट्रामध्ये एकूण 52% आरक्षण ऑलरेडी अस्तित्वात आहे. मग ओपन कॅटेगरीमध्ये 48% राहिला समाज. मग आता नोकरीतलं प्रमाण कन्सिडर करत असताना हे जे कॅल्क्युलेशन आहे हे कॅल्क्युलेशन करत असताना माननीय सर्वोच्च न्यायालयानं काय केलं की समजा 1,00,000 नोकऱ्या जागा भरल्यात आणि त्यामध्ये मराठ्याचे 11,000 पोरं भरलेत म्हणजे 11% असं गृहीत धरलं. तर कॅल्क्युलेशन करत असताना माननीय सर्वोच्च न्यायालयानं 1,00,000 कन्सिडर नाही केले. 1,00,000 52,000 म्हणजे 52% वगळून टाकले. कशामुळे टाकले तर मराठा समाजाच्या पोरांचं त्या 52% रिझर्व्ह कॅटेगरी सोबत कॉम्पिटिशन नाही आणि त्यामुळं 52% समूह हा वेगळा आहे आणि त्यामुळं फक्त 48% याला 100% कन्व्हर्ट करायचं म्हणजे 1,00,000 जागा जिथं भरल्या तिथं फक्त 48,000 जागा भरल्या असं कन्सिडर करा आणि 48,000मध्ये मराठ्यांचा 11,000 हे कॅल्क्युलेशन केलं तर 30 ते 35% जाते. अशा प्रकारे माननीय सर्वोच्च न्यायालयानं ऑब्झर्वेशन केलं. आता लोकसंख्या कन्सिडर करताना मात्र 11,24,00,000 त्यातलं 35% मराठा समाज, तिथं 52% नाही वगळला. मग ते बी वगळा ना 52%. 11 कोटीतले 52% वगळले तर राहतात किती 48%. त्याला 100% काउंट करा आणि त्याच्या पटीमध्ये लोकसंख्या काउंट केली तर 70 ते 75% लोकसंख्या होती. आणि मग त्याच पटीमध्ये नोकरीतलं आणि शिक्षणातल्या आरक्षणाचं कॅल्क्युलेशन माननीय सर्वोच्च न्यायालयानं करणं अपेक्षित होतं. परंतु दुर्दैवानं माननीय सर्वोच्च न्यायालयानं हे कॅल्क्युलेशन करताना गणितामधला नवीन कायदा या देशामध्ये अस्तित्वात आणलेला आहे असं मला वाटतं. याचं कारण असं आहे की आपल्या देशामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाचे निकाल हे खालच्या न्यायालयावरती किंवा सर्व या देशवासियांवरती कायदा म्हणून बंधनकारक असतात. मग आता गणितज्ञांनी कॅल्क्युलेशन करत असताना इथून पुढच्या काळामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये टक्केवारी मोजत असताना जर 52% हा समूह वगळून टाकला तो महाराष्ट्रात राहत नाही. त्यांना ह्या महाराष्ट्रातले कायदे लागू नाहीत, ते या महाराष्ट्रातल्या नोकऱ्या करत नाहीत. म्हणजे त्यांना वगळायचं, त्यांना कन्सिडर करायचं नाही. कॅल्क्युलेशन करत असताना, टक्केवारी करत असताना आणि फक्त 48% समूहालाच गृहीत धरायचं आणि त्याच्या पटीमध्ये मराठा समाजाला चांगलं प्रतिनिधित्व आहे असं म्हणायचं, हे आज चुकीचा पायंडा इथून पुढे या देशामध्ये पडणार आहे बांधवांनो. आणि त्यामुळे ती आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे बांधवांनो. आणि म्हणून अशा पद्धतीनं माननीय सर्वोच्च न्यायालयानं मराठा समाजाचं प्रतिनिधित्वाचं कॅल्क्युलेशन करत असताना चुकीचं गणिताचा पायंडा पाडून चुकीच्या आधारावरती गायकवाड समितीचा अहवाल आणि त्या अहवालावर आधारित जो मराठा आरक्षणाचा कायदा 2018 मध्ये होता तो अहवाल आणि तो कायदा माननीय सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला. असं म्हणून की एवढं प्रतिनिधित्व असलेल्या समूहाला एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेस आणि एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन्स इंदिरा साहनी प्रकरणामध्ये परिच्छेद क्रमांक 810 मध्ये जे नमूद केलेले आहेत त्या अटी या पूर्ण करू शकत नाही आणि त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्याची आवश्यकता नाही असं माननीय सर्वोच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे बांधवांनो. परंतु त्याच वेळेला मराठा आरक्षणाच्या बाजूनं आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीनं जे काही बाजू मांडणारे आपले विधिज्ञ होते माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये, त्यांनी त्या ठिकाणी असं म्हटलेलं होतं की एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेस आणि एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन्स इलुस्ट्रेटिव्ह आहेत, इलुस्ट्रेटिव्ह आणि इलुस्ट्रेटिव्ह असल्यामुळं आपल्याला आरक्षण भविष्यात मिळू शकतं. हा मात्र महत्त्वाचा संदेश माननीय सर्वोच्च न्यायालयानं आपल्याला दिलेला आहे भावांनो. आणि मग आता अशा परिस्थितीमध्ये आपल्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे माननीय सर्वोच्च न्यायालयानं हे निकालपत्र दिलेलं आहे की मुद्दा क्रमांक 1 ते 3 मध्ये आपण बसत नाहीत, हे चुकीचं कॅल्क्युलेशन करून माननीय सर्वोच्च न्यायालयानं गृहीत केलं, निश्चित केलं आणि त्यावर शिक्कामोर्तब केलं. आता राहिला मुद्दा क्रमांक 4 ते 6च्या बाबतीत. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेले की मुद्दा क्रमांक 4 ते 6 हा भारतीय राज्यघटनेच्या 102व्या दुरुस्तीबाबत आहे.
याच्यामध्येच आणखीन एक मुद्दा या निकालपत्रामध्ये नमूद केलेला होता की 103वी दुरुस्ती. आता ही 103वी दुरुस्ती काय आहे तर आपल्या देशामध्ये या केंद्रातल्या मोदी सरकारनं म्हणजेच भाजप सरकारनं 103वी दुरुस्ती जी केलेली आहे, या 103व्या दुरुस्तीनुसार आपल्या देशामध्ये 10% रिझर्वेशन हे EWS साठी दिलेलं आहे. एका दिवसात कायदा केला, कोणाची मागणी नाही, कोणीही काही विनंती केली नव्हती, कुठेही आंदोलन नव्हतं, कुठेही मोर्चा नव्हता. 103वी दुरुस्ती केली आणि 10% रिझर्वेशन म्हणजे EWS इकॉनॉमिकली वीकर सेक्शन्स म्हणजे आर्थिक दुर्बल घटकांना, जे आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये कुठेही नव्हतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेमध्ये आर्थिक निकषावर आरक्षण द्या असं कुठेही नमूद केलेलं नव्हतं, परंतु 103वी दुरुस्ती करून मूळ जी आपली भारतीय राज्यघटनेचा मूळ जो पाया आहे त्याला छेद देण्याचं काम ह्या भाजप सरकारनं केलेलं आहे, केंद्रातील मोदी सरकारनं केलं आणि EWS साठी 10% आरक्षण दिलं. बांधवांनो, हे 103व्या दुरुस्तीचं जे काही भारतामधली राज्यघटनेमध्ये जे अमेंडमेंट केली, दुरुस्ती केली, 10% आरक्षण दिलं गेलं, त्या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये सिव्हिल जी रिट पिटिशन नंबर 55/2019 जनहित अभियान विरुद्ध युनियन ऑफ इंडिया हे प्रकरण आजही प्रलंबित आहे. आणि तो एक मुद्दा आपल्या मराठा आरक्षणाच्या संदर्भात घेण्यात आलेला होता की या इंदिरा साहनी प्रकरणात जी 50%ची अट घालून दिलेली आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने, ती ऑलरेडी केंद्र सरकारनं 103व्या दुरुस्ती आधारे ओलांडलेली आहे. कारण आज भारत देशामध्ये 49% आरक्षण अस्तित्वात होतं, 103व्या दुरुस्ती आधारे 10% त्याच्यात ऍड केलं, किती झालं? 59% आरक्षण आज अस्तित्वात आहे. म्हणजे एकीकडे माननीय सर्वोच्च न्यायालय आपल्याला असं म्हणतं की इंदिरा साहनी प्रकरणात जे 50%ची अट घातलेली ती ओलांडता येणार नाही. दुसरीकडे आपल्या देशाची संसद कायदा तयार करते, 103वी दुरुस्ती करते आणि 59% आरक्षण देऊन मोकळं होते आणि त्याचं प्रकरण माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये चालू आहे, प्रलंबित आहे. आणि 103व्या दुरुस्तीचा आधार मराठा आरक्षणाच्या संदर्भात मराठा आरक्षणाची बाजू घेणाऱ्या आपल्या वकील मंडळींनी घेतला होता आणि 103व्या दुरुस्ती आधारे इंदिरा साहनीचं प्रकरणातलं जे काही 50%ची अट होती ती देशाच्या संसदेनं संपुष्टात आणलेली आहे आणि त्यामुळं इंदिरा साहनी प्रकरणात ती अट मराठा आरक्षणाला लागू होत नाही अशा प्रकारचा युक्तिवाद केला. बांधवांनो, तुमच्या आमच्या दुर्दैवाची गोष्ट इथं पुन्हा माननीय सर्वोच्च न्यायालयानं चूक कोणती केली तर 103व्या दुरुस्तीच्या संदर्भात जे रिट पिटिशन नंबर 55/2019 हे जे सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे त्याच्या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयानं त्या 103व्या दुरुस्ती आधारे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात जो मुद्दा घेतलेला होता त्या मुद्द्याला स्पर्शच केला नाही. आणि माननीय सर्वोच्च न्यायालयानं एवढंच म्हटलं फक्त की 103व्या दुरुस्ती आधारे एक प्रकरण माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, त्यामुळे त्या मुद्द्याबद्दल आम्ही काहीही प्रतिक्रिया देऊ शकत नाहीत, मत व्यक्त करू शकत नाहीत, डिस्कस करू शकत नाहीत. म्हणजे पहिलं कॅल्क्युलेशनच्या बाबतीत, दुसरं 103व्या दुरुस्तीच्या बाबतीत माननीय सर्वोच्च न्यायालयाची गफलत झालेली या ठिकाणी असं मला वाटतं. आणि मग अशा परिस्थितीमध्ये 103व्या दुरुस्तीकडे नजरअंदाज केला, त्याकडे दुर्लक्ष केलं आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भातला निर्णय दिला गेला. आता जो महत्वाचा मुद्दा आहे तिसरा, 102वी घटना दुरुस्ती जी मी खैराची मेक म्हटलं, 102व्या दुरुस्ती आधारे राज्य सरकारचे अधिकार संपुष्टात आलेत असं मान्य सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आणि मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार आता राज्य सरकारला राहिलेला नाही, तो केंद्राकडे गेलेला आहे अशा प्रकारे. आणि नॅशनल बॅकवर्ड क्लासेस कमिशनकडे आता ते अधिकार आहेत असं माननीय सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं. या 102व्या दुरुस्तीच्या आधारे याच्या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयानं मत व्यक्त केल्यानंतर आणि मत विभाजन झाल्यामुळं त्याचं रिव्ह्यू पिटिशन दाखल केल्याच्या बातम्या आम्ही ऐकल्या भावांनो.
जोपर्यंत ते रिव्ह्यू पिटिशन निकाली लागत नाही आणि जोपर्यंत आत्ता मराठा आरक्षणाच्या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा जास्तीच्या न्यायमूर्तींच्या खंडपीठ रद्द करत नाही, तोपर्यंत आता राज्य सरकारला मराठा समाजाला किंवा कोणत्याही समाजाला आरक्षण देण्याचे अधिकार राहिलेले नाहीत. भावांनो, या केंद्रातील भाजप सरकारनं पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो मूळ बेस होता की आर्थिक निकषावर आरक्षण द्यायचे नाही, त्याला छेद दिला आणि 103वी दुरुस्ती केली आणि EWS साठी 10% आरक्षण दिलं केंद्रातल्या मोदी सरकारनं. आपल्या भारतीय राज्यघटनेचा मूळ पाया उखडून टाकण्याचं काम या केंद्रातल्या मोदी सरकारनं केलं. दुसरा, राज्य सरकारचे अधिकार आरक्षणाच्या संदर्भातले राज्य मागासवर्गीयाचे अधिकार या केंद्र सरकारनं 102व्या दुरुस्ती आधारे काढून घेतले आणि केंद्राकडे घेतले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना तयार करत असताना राज्याला अधिकार असावेत किंवा नसावेत, आरक्षण समूह ठरवण्याचे अधिकार कोणत्या समूहाला, कोणत्या जातीला, कुठल्या कॅटेगरीमध्ये टाकायचे याचा अधिकार राज्याला असावेत की नसावेत या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलेलं होतं की बॅकवर्ड कम्युनिटी इज टू बी डिटरमाइन्ड बाय द लोकल गव्हर्नमेंट. आणि याचा संदर्भ माननीय सर्वोच्च न्यायालयानं आता जे निकालपत्र दिलं त्यातला जो परिच्छेद क्रमांक 439 आहे त्यामध्ये संदर्भ दिलेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलेलं आहे की लोकल गव्हर्नमेंटनं डिसाईड केलं पाहिजे, म्हणजेच राज्य सरकारला ते अधिकार आहेत. आणि म्हणूनच सन्माननीय न्यायमूर्ती भूषण साहेब आणि त्यांच्या सोबतचे दुसरे जे होते या दोघांनी म्हणजे राज्याला अधिकार कायम आहेत आणि त्या संदर्भात माननीय उच्च न्यायालयानं जो काही निर्णय दिलाय तो योग्य आहे अशा प्रकारचं या ठिकाणी निर्णय दिलेला आहे. परंतु दुसऱ्या इतर 3 न्यायमूर्तींनी मात्र त्याला विरोध केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तो जो मूळ आधार होता की लोकल गव्हर्नमेंटनं बॅकवर्ड कम्युनिटी डिसाईड करायला पाहिजे हे सुद्धा या केंद्रातल्या भाजप सरकारनं संपुष्टात आणलेलं आहे. भावांनो, या ठिकाणी मी कोणत्याही पक्षाचा प्रतिनिधी म्हणून मी आपल्याला बोलत नाहीये. मी एक मराठा समाजाचा एक छोटासा कार्यकर्ता आहे आणि मराठा आरक्षण चळवळीमध्ये मी गेल्या अनेक वर्षापासून संघर्ष करत आलेलो आहे. माझ्या अंगावरती केसेस आहेत आणि मराठा आरक्षण हे आपल्याला कसं मिळू शकतं या संदर्भाने मी आपल्याला या ठिकाणी म्हणतोय. आणि केंद्रामध्ये मोदी सरकार आहे, 102वी घटना दुरुस्ती आणि 103वी घटना दुरुस्ती ही केंद्रामध्ये आपल्या देशाच्या संसदेमध्ये केलेली आहे आणि मोदी सरकार म्हणजेच भाजपचं सरकार आहे आणि म्हणून मी भाजप हा उल्लेख करत आहे. भावांनो, मग खऱ्या अर्थानं मराठा आरक्षणाला जो अडथळा आणलेला आहे कायदेशीररित्या तो घटना 102वी दुरुस्ती आणि 103वी जी दुरुस्ती आहे जी प्रलंबित आहे EWS 10% आरक्षण, पण खरी खैराची मेक 102व्या दुरुस्तीमध्ये आहे भावांनो. आणि संपूर्ण निकालपत्र आहे त्याच्या आधारावर आहे आणि इंदिरा साहनी प्रकरणातल्या 50% अटीच्या उल्लंघनाबाबत आहे. आणि म्हणून भावांनो, आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये मराठा आरक्षण जर आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला आता जे काही आपलं आंदोलन करायचंय, जे काही आपलं मागणं मागायचंय याचे संपूर्ण आपल्याला केंद्र सरकारकडे याचा पाठपुरावा करावा लागेल. आपल्याला आपला संपूर्ण ढाचा जो आहे तो आपल्याला केंद्र सरकारकडे आणि नॅशनल बॅकवर्ड क्लासेस कमिशनकडे आपल्याला द्यावा लागेल, सादर करावा लागेल. आणि इथून पुढे मराठा समूह हा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला कसा आहे हे नॅशनल बॅकवर्ड क्लासेस कमिशनच्या यादीमध्ये सेंट्रल लिस्टमध्ये मराठा जातीचा उल्लेख यावा लागेल, तेव्हाच आपल्याला आरक्षणाचे फायदे मिळू शकतात भावांनो. आणि त्यासाठी आपल्याला अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं आपले राजकीय हेवे दावे बाजूला ठेवून आपल्याला इथे जे काही आपले काही नेते मंडळी गुमराह करत आहेत की राज्य सरकारच्या विरोधात मोर्चे काढायचे, इथं जिल्हा लेवलला मोर्चे काढायचे, आंदोलन करायचे, पुन्हा केसेस, पुन्हा आंदोलन, पुन्हा लाठीमार, पुन्हा शहीद बांधव, हे प्रक्रिया जर टाळायच्या असतील तर नियोजनबद्ध पद्धतीनं आपल्याला थोडंसं जावं लागेल. शांत डोक्यानं एकत्र बसून आपल्याला या ज्या खैराच्या मेका जे मारायचं जे काम करत आहेत हे लोक, तर या खैराच्या मेका कशा काढता येतील आणि हे जे कायदेशीर अडथळेमध्ये निर्माण केलेले आहेत हे कसे संपुष्टात येतील या दृष्टीनं प्रयत्न करावे लागतील. आज जर ठरवलं मोदी सरकारनं, केंद्रातल्या भाजप सरकारनं जर ठरवलं एका दिवसामध्ये आपल्याला आरक्षण मिळू शकतं भावांनो. आणि त्याचं उदाहरण म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी. कोणतं उदाहरण की आपल्या
मराठा समाज नाही तर या देशामध्ये जे अॅट्रॉसिटीचा कायदा आहे, या अॅट्रॉसिटीच्या कायद्याच्या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं जो काही अन्याय होणार नाही कोणावरही, दोन्ही समाज बांधवांवर अन्याय होणार नाही आणि दोघांनाही न्याय मिळेल अशा दृष्टीनं निर्णय दिलेला होता. परंतु एका दिवसामध्ये ह्या मोदी सरकारनं, ह्या भाजप सरकारनं माननीय सर्वोच्च न्यायालयाचा तो निर्णय रद्द केला आहे. एका दिवसात पार्लमेंटमध्ये कायदा पास करू. अॅट्रॉसिटीच्या बाबतीत केंद्रातलं मोदी सरकार मान्य सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करू शकतं. EWS आरक्षण 10% आरक्षणाच्या बाबतीत इंदिरा सहानीमध्ये दिलेली 50%ची अट रद्द करून एका दिवसामध्ये 10% आरक्षण देऊन 59% ह्या देशामध्ये आरक्षण देऊ शकतं. मग मराठा समाजाला आरक्षण का देऊ शकत नाहीत? या महाराष्ट्रातील तमाम भाजपच्या नेते मंडळीला माझी विनंती आहे की आपण केंद्रातील मोदी सरकारला, केंद्रातील भाजप सरकारला आपण हे दाखवून द्या की अशा पद्धतीनं तुम्ही कायदे केलेले आहेत. मग मराठा आरक्षणासाठी सुद्धा कायदा करा. घ्या संसदेमध्ये ठराव की मराठा हा मागासवर्गीय आहे, एज्युकेशनली आणि सोशियली बॅकवर्ड क्लास आहे आणि याला आधार आहे गायकवाड समितीचा अहवाल आहे, त्याच्यापूर्वी बापट समितीचा अहवाल आहे, खत्री समितीचा अहवाल आहे, त्याच्या राणे समितीचा अहवाल आहे. एवढे अहवाल आहेत की ज्याच्यामध्ये मराठा समाज हा मागासवर्गीय आहे हे निष्पन्न झालेलं आहे. आणि आता दिलेल्या निकालपत्रामध्ये गायकवाड समितीनं जी काही अहवाल दिलेला होता, शिक्षणातलं प्रमाण आणि नोकरीतलं प्रमाण जे 5% पासून 11% मराठा समाजाचा आहे, याचा आधार घेऊन केंद्रामधील मोदी सरकार, भाजपचं सरकार मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतं. परंतु द्यायचं का नाही द्यायचं ही इच्छाशक्तीचा प्रश्न आहे. आणि म्हणून भावांनो, इथून पुढच्या काळामध्ये तुम्हा आम्हाला एकजुटीनं आपल्याला कायदेशीर मार्गाने आरक्षण कसं मिळेल या दृष्टीनं आपल्याला प्रयत्न करावे लागतील. आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित बसून शांततेच्या मार्गाने आपली लढाई लढावी लागेल. एवढंच या निमित्तानं सांगतो. आपल्याला आपलं आरक्षण आता केंद्राकडून मिळणार आहे, नॅशनल बॅकवर्ड क्लासेसकडून मिळणार आहे, एवढं मात्र निश्चित झालेलं आहे. त्यामुळं आपण इथं आंदोलन करून आणि आपल्या भावांना शहीद करून, आपल्या भावावरती केसेस दाखल करून घेऊन आपण स्वतः आपलं संपूर्ण सर्वस्व नष्ट करून उपयोग होणार नाही. आणि म्हणून एक बौद्धिकदृष्ट्या आपल्याला हे आंदोलन लढावं लागेल आणि आपला आरक्षणाचा हक्क आपल्याला आपल्या पदरात पाडून घ्यावा लागेल. एवढंच या निमित्तानं आपल्याला सांगतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.